हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आपण DS न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपण सबस्क्राईब करा, म्हणजे आपण एकमेकाच्या संपर्कात राहून नवनवीन विषयाची माहिती घेऊ. आज एक नवीन विषय, नवीन माहिती आपल्यासमोर घेऊन आलोय. महाराष्ट्राच्या राजकारणाने आपल्याला सगळ्यांना दाखवून दिले की राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. यापूर्वी आपण ऐकत होतो की राजकारण आणि प्रेम यात काय होईल हे सांगता येत नाही, कारण त्यात सगळं माफ असतं. परंतु हे फक्त ऐकण्यात होतं. आता मात्र महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणामध्ये हे सगळं आपल्याला उघड्या डोळ्यानं पाहायला मिळाले आणि उघड्या कानानं ऐकायला मिळतंय. मित्रांनो, कोण कुणाविषयी काय बोलतोय आणि कोण कोणत्या पक्षात जातोय याचा आता कुणालाही अंदाज नाही. त्यामुळे लोकसुद्धा विचार या बाबतीत करताना आता काहीही होऊ शकतं असं बोलत आहेत. विषय असा आहे की एखाद्या नेत्यासोबत, एखाद्या पक्षासोबत आयुष्य घातल्यानंतर त्या नेत्यानं आपल्याला किती घडवलं, किती संधी दिली, किती उपकार आपल्यावर केलेले याची जाणीव न ठेवणारी माणसं राजकारणामध्ये आहेत, हे आता सगळ्यांच्या नजरेसमोर आलंय. असं नका, परंतु त्यांनी ज्यावेळेस आपलं नेतृत्व, आपला पक्ष सोडून आपण दुसरीकडे जातो त्यावेळेस मात्र बोलताना आणि एखाद्या नेतृत्वावर तोंडसूक घेताना विचार करण्याची गरज आहे, काळजी करण्याची गरज आहे. मित्रांनो, आपण कोणत्याही पक्षात, राजकीय पक्षामध्ये काम करा, कोणत्याही नेतृत्वासोबत काम करा, परंतु विरोधकांबाबत बोलताना थोडं तारतम्य ठेवून आणि आपली उंची, समोरच्या नेत्याची उंची पाहून आपण बोललं पाहिजे, हेही आपल्या लक्षात घेण्याची गरज आहे. हे सांगण्याचं कारण असं आहे की शिवसेनेमधून ज्यावेळेस एकनाथ शिंदे गट बाहेर पडला त्यावेळेस बाहेर पडल्यानंतर त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापली वगैरे वगैरे सगळा प्रकार आपल्याला माहिती आहे. परंतु ज्यावेळेस ही मंडळी बाहेर गेली आणि राष्ट्रवादीसोबत आम्हाला सत्ता नको आहे अशा पद्धतीनं जाऊन शिवसेनेचे जे काही प्रमुख असतील आजचे, उद्धव ठाकरे यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियाबद्दल अत्यंत खालच्या पद्धतीनं त्यांनी आक्रमकपणे भाषा वापरलेली आहे. आणि म्हणूनच आज राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाऊन सत्तेत आल्यानंतर शिंदे गटाच्या अनेक आमदारांची गोची झालेली आहे. वास्तविक पाहता एकनाथ शिंदे हे 40 आमदार घेऊन बाहेर पडलेले आहेत शिवसेनेचे, पण हे 40 आमदार कोण हे अजूनही जनतेला माहीत नाही आणि माहीत करून घेण्याची कुणाला गरजही वाटली नाही. परंतु यामधले जे काही प्रमुख नेते म्हणून शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटासोबत आहेत त्यातले जे काही 9 नेते आहेत, 9 ते 10 नेते, या नेत्यांनी मात्र उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर प्रचंड असं तोंडसूक घेतलेलं आहे. आणि म्हणूनच आज बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या आमदारांपैकी अनेक आमदार हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत असं संजय राऊत यांनी काल स्पष्ट केलं, अनेक नेत्यांनी स्पष्ट केलं. परंतु हे नेते केव्हाही उद्धव ठाकरे यांच्या सानिध्यात येऊ शकतात, उद्धव ठाकरेही त्यांना माफ करू शकतात, कारण राजकीय परिस्थिती तशी झालेली आहे. आपले नेते आपल्यासोबत आले तर कोणत्याही पक्षाला आणि कोणत्याही नेतृत्वाला आनंदच होत असतो, बरंच वाटत असतं, कारण ती पक्षाची ताकद असते. परंतु असं असताना काही नेत्यांची इच्छा जरी झाली तरी ते शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंसोबत परत येऊ शकत नाहीत. याचं कारण त्यांनी स्वतःच्या परतीचे दोर स्वतःच्या तोंडानं कापलेले आहेत. होय, मी तोंडानं या अर्थानं म्हणतो, कारण त्यांनी शब्दरचना अशी काही केलेली आपल्या नेतृत्वाबद्दल की ते आता परतू शकत नाहीत आणि परतण्याची इच्छा जरी झाली तर त्यांना मातोश्रीचे दरवाजे आता बंद झालेले आहेत. यामध्ये कोणकोणते नेते, तर एक म्हणजे सुरुवातीला ज्यांनी बंडखोरी केली ते म्हणजे एकनाथराव शिंदे, जे महाराष्ट्राचे आज मुख्यमंत्री आहेत. हे मुख्यमंत्री झाले, गट त्यांनी बाजूला फोडून नेला आणि विशेषतः गट फोडून नेल्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियाबद्दल त्यांनी अनेक टीका केल्यात, अनेक भाषा त्या ठिकाणी बोललेली आहे. मातोश्रीवर काय जमा होत होतं, काय आम्ही देत होतो या संदर्भात सुद्धा बोलून त्यांनी मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्यांनाही मातोश्रीचे दरवाजे आता बंद झालेले आहेत. दुसरे नेते आहेत ते म्हणजे रामदास कदम, जे शिवसेनेचे एकेकाळचे बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हटले गेलं, विरोधी पक्षनेते होते. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी संधी मिळाली. परंतु कोकणातले नेते त्यांनी मात्र उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर प्रचंड असं तोंडसूक घेतलं. आदित्य ठाकरे यांच्यावर तर त्यांनी खूप खालच्या स्तरावरची टीका केली आणि विशेषतः रश्मिताई ठाकरे यांच्याविषयी ते पहिल्यांदाच ते सुद्धा त्या ठिकाणी बोलले, व्यक्त झाले. याचा शिवसैनिकांमध्ये राग आहे. त्यांनाही मातोश्रीचे दरवाजे आता कायमचे बंद असतील. तिसरे नेते आहेत भारत गोगावले. भारत गोगावले हे एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत गेल्यानंतर ते शिवसेनेचे प्रतोद झाले आणि त्यांनी शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना, बंडखोर आमदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र त्यांनी मातोश्रीवर आणि उद्धव ठाकरे, रश्मिताई ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर घाणाघाती टीका केली. यांचं राजकारण कशा पद्धतीनं चालतं, रसातळाला कसं घेऊन जातात, अशा पद्धतीचे स्टेटमेंट करून त्यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये परतीचे दोर स्वतःहून कापलेले आहेत. मित्रांनो, यानंतरचे येतात ते संजय शिरसाट, जे औरंगाबाद, संभाजीनगर येथील ते आमदार आहेत.
वास्तविक पाहता एकनाथ शिंदेंनी सरकार स्थापन केलं, 40 आमदार कोण होते माहीत नाही, पण सगळ्यात पुढं जर कोण आले असेल बोलायला तर ते संजय शिरसाट. आणि विशेषतः संजय शिरसाट हे ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस ते सोज्वळ भाषेत, प्रामाणिक भाषेत बोलले नाही. त्यांनी पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याविषयी रान पेटवलं, बंडाची भाषा वापरली, अत्यंत आक्रमकपणे ते बोलले, जे शिवसैनिकांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नाही. अशा पद्धतीनं त्यांनी उद्धव ठाकरे, रश्मिताई ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली, शिवसेनेच्या नेत्यावरून टीका केली. आताही त्यांचे दोर हे त्यांनी स्वतःच कापलेत परतीचे, त्यामुळे त्यांनाही त्या ठिकाणी प्रवेश मिळणं हे कठीण आहे. यानंतर जे नेते आहेत ते म्हणजे गुलाबराव पाटील, जे शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून म्हटलं जायचं प्रवक्ते होते. विशेष म्हणजे शिवसेनेचे विचार आणि बाळासाहेबांचे विचार जनतेपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांच्यात एक धमक होती. त्यांचा आवाज थेट शेतकऱ्यांच्या काळजाला भिडत होता आणि शिवसेनेचे विचार त्यापर्यंत जात होते. परंतु गुलाबराव पाटील हे ज्यावेळेस एकनाथराव शिंदे यांच्यासोबत गेले त्यावेळेस त्यांनी तीच तोफ उलटी वळवली आणि शिवसेना, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियावर त्यांनी आक्रमकपणे भाष्य केलं, शिवसेनेबद्दल भाष्य केलं आणि ती तोफ त्यांनी उद्धव ठाकरे परिवारावरच डागली. त्यामुळे त्यांनासुद्धा मातोश्रीचे दरवाजे आता बंद झालेले आहेत. कारण विशेषतः त्यांनी संजय राऊत यांच्यावर मात्र प्रचंड तोंडसूक त्या ठिकाणी घेतलेले आहे. हे नेते झाल्यानंतर पुढचे नेते आहेत तानाजीराव पाटील. तानाजीराव पाटील खरं जर पाहता हे मराठा समाजाचे नेतृत्व आहे. मराठा समाजामध्ये यांचं मोठं प्रस्थ आहे आणि मराठा समाजाला त्यांनी खूप शिवसेनेत असताना मदतही केली होती आरक्षणाच्या काळामध्ये. त्यामुळे शिवसेना आणि मराठा समाज या दोघांनी त्यांना खूप डोक्यावर घेतलं होतं. परंतु मधल्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत नकोय ही भावना घेऊन त्यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे गटाला प्रचंड विरोध केला. स्वतःच्या मतदारसंघामध्ये त्यांनी बंडखोरी केली. एवढं करूनही उद्धव ठाकरे यांनी त्यांना पुन्हा जवळ केलं होतं. परंतु आता मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते गेल्यानंतर त्यांनी प्रचंड तोंडसूक शिवसेना, उद्धव ठाकरे, रश्मिताई ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर घेतलेले. शिवसेना संपवायला निघालेले उद्धव ठाकरे आहेत असं सुद्धा बोलून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे दरवाजे मातोश्रीवर येण्याचा त्यांचा दोर हा कायमचा तुटलेला आहे आणि त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे हे कायमचे बंद झालेले आहेत. मित्रांनो, त्याच्यानंतरचे नेते येतात ते दीपक केसरकर. वास्तविक पाहता दीपक केसरकर हे कोकणातले नेते आहेत आणि नारायण राणे यांच्या विरोधातले ते नेते आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे आमदार होते, नेते होते. परंतु शिवसेनेमध्ये त्यांना घेऊन शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना त्यांनी संधी दिली, त्यांना आमदार केलं आणि विशेष म्हणजे कोकणामध्ये नारायण राणे यांच्या विरोधात त्यांना शिवसेनेने पाहिजे ते बळ दिलं, मंत्रिपदही दिलं. तेच केसरकर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन त्या गटाचे प्रवक्ते झाले आणि त्या प्रवक्त्याच्या कालावधी त्यांनी जे भाष्य केलं, ज्या पद्धतीनं ते बोलत होते त्यावेळेस उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या किती प्रचंड चुका आहेत आणि त्यांच्या चुकामुळंच हा पक्ष फुटला आणि आम्ही बाजूला गेलो हे पटवून देण्यामध्ये त्यांनी रात्रंदिवस घालवले. आणि तेच भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात होते. राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी प्रचंड टीका केली होती. मात्र कालच्या अजित पवार यांच्या शपथविधीनंतर अजित पवार यांना बुके देण्यासाठी मीडियावर ते पळताना दिसले, अजित पवारांच्या गाडीचा पाठलाग करताना दिसले. ते दीपक केसरकर यांनी सुद्धा मातोश्रीवर जाण्याचे दोर स्वतः कापलेले. त्यांना शिवसेनेमध्ये आता पुन्हा दुसऱ्यांदा एंट्री मिळणार नाही हे स्पष्ट आहे. मित्रांनो, यानंतरचे एक नेते आहेत ते म्हणजे किशोर पाटील. जे किशोर पाटील आज एकनाथ शिंदे गटाचे प्रतोत्पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजे भारत गोगावले यांना ज्यावेळेस हायकोर्ट, सुप्रीम कोर्टानं प्रतोत्पद नाकारलं आणि ते बेकायदेशीर सांगितलं, त्यानंतर दुसरे प्रतोद झाले ते म्हणजे किशोर पाटील. किशोर पाटील हे खरं म्हणजे शिवसेनेचे आमदार. त्यांना सगळं काही शिवसेनेनं दिलं, त्यांना पाहिजे त्या पद्धतीनं जपलं. परंतु त्यांनी सुद्धा एकेरी भाषेमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियावर टीका केली, शिवसैनिकांवर केली आणि त्यामुळं त्यांचे सुद्धा दरवाजे, मातोश्रीचे दरवाजे त्यांच्यासाठी सुद्धा बंद झालेले. हे एक शिवसेनेचे नेते आहेत. त्यानंतरचे एक नेते संजय गायकवाड, एक शिवसेनेतला राकट आणि बंडखोर नेता, एक आक्रमक नेता म्हणून यांची भूमिका. बाळासाहेब ठाकरेंसाठी जीव देईल, वेळप्रसंगी शिवसेनेसाठी जीव देईल, परंतु शिवसेना सोडणार नाही असं स्टेटमेंट करणारे संजय गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आणि गेल्यानंतर मात्र त्यांनी अत्यंत खालच्या पद्धतीनं आणि शिवसेनेला सुद्धा शर्मेनं मान खाली घालावं लागेल अशा पद्धतीचे स्टेटमेंट त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराबद्दल केले, शिवसेनेबद्दल केले. आणि भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी असेल यांच्या विरोधात बोलण्याऐवजी त्यांनी स्वकीयांविषयी बोलण्यामध्ये जास्त रस दाखवला, इंटरेस्ट दाखवला. त्यांनासुद्धा मातोश्रीचे दरवाजे आता कायमचे बंद असतील. यानंतरचे एक नेते आहेत ते म्हणजे संतोष बांगर. संतोष बांगर सगळ्यांना आपल्याला माहीत असेल की संतोष बांगर हे ज्यावेळेस एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना सोडून गेले त्यावेळेस लोकांमध्ये जाऊन मोठमोठ्याने ओक्साबोक्सी रडले. जीव जाईल पण शिवसेना सोडणार नाही, उद्धव ठाकरेंचा मी एकनिष्ठ शिवसैनिक आहे असं म्हटलं.
ते रडले, राजीनामा म्हणजे मी आमदार नसलो तरी चालेल पण शिवसेना वाढवेल अशा पद्धतीने केलं. महाराष्ट्रभर ते गाजले, कारण ते उद्धव ठाकरेंसाठी रडले होते, शिवसेनेसाठी रडले होते. पण त्यानंतर 2-3 दिवसातच त्यांच्यात बदल झाला आणि एकनाथ शिंदे गटामध्ये ते सहभागी झाले आणि त्या सत्तेमध्ये ते रमले. केवळ रमले नाही तर बोलताना त्यांनी आक्रमकपणे भाषा केली, 2 तुकडे पाडीन अशी भाषा केली, आडवे याल तर तोडून काढू अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियाबद्दल केलं, आदित्य ठाकरेंबद्दल केलं. शिवसैनिकांना त्यांच्याविषयी प्रचंड रोष त्यांच्या मनामध्ये आहे शिवसैनिकांच्या, आणि त्यामुळं बांगर यांना सुद्धा मातोश्रीचे दरवाजे बंद झालेत, त्यांनी सुद्धा आपल्या परतीचे दोर कापलेत. मित्रांनो, यामध्ये आपण आता जे शिवसेनेचे नेते पाहिले, याच्यामध्ये आणखीन एक नेते ते म्हणजे संजय राठोड. विशेष म्हणजे संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेते आहेत आणि यांना उद्धव ठाकरे यांनी परतीच्या काळात आणि अडचणीच्या काळात पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभा केली, शिवसेना त्यांच्या पाठीशी उभा केली. परंतु असं असताना उद्धव ठाकरेंनी सांगितलं, तुमची जर चूक असेल तर तुम्ही सत्तेपासून बाजूला राहिलेलं बरं असेल, कारण जनतेला हे पटणार नाही, मलाही पटत नाही. परंतु अशाच काळामध्ये मी राजीनामा मंत्रिपदाचा देतो पण शिवसेनेसोबत राहतो ही भूमिका त्यांनी घेतली आणि एकनाथ शिंदे बाजूला गेल्यानंतर ते एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की शिवसेनेनं आत्तापर्यंत आमच्यावर अन्याय केला आहे आणि संपूर्ण बंजारा समाजाच्या संत महंतांनी मला सल्ला दिला की तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जा, म्हणून मी गेलो आणि म्हणून उद्धव ठाकरेंना मी सोडचिठ्ठी दिली. मध्यंतरी ते एवढेही बोलले की मला उद्धव ठाकरे यांना सोडण्याची इच्छा नव्हती, असं जरी बोलले असले तरी त्यांना मातोश्रीचे दरवाजे बंद झालेले आहेत असं चित्र या ठिकाणी दिसतंय. मित्रांनो, राजकारणामध्ये उलटापालट होत असते, परंतु नेत्यानं बोलताना आणि तोंडसुख घेताना विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक घेतली पाहिजे, कारण राजकारणात काही होऊ शकतं. कालचे शत्रू आजचे मित्र आणि कालचे मित्र आजचे शत्रू होऊ शकतात. ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस ते शब्द परत घेता येत नाहीत. तलवारीचा वार एक वेळेस निपटेल, परंतु बोललेले शब्द जर लागले कुणाच्या काळजाला तर ते कधीही पुसता येत नाहीत, याची जाणीव ठेवावी. आणि या पुढच्या काळात राजकीय मंडळींनी आणि राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येक मंडळींनी विचारपूर्वक आपलं वक्तव्य आणि भाषण करावं, विचार व्यक्त करावेत असं मला या ठिकाणी वाटतं. याबद्दल माझं मत मी व्यक्त केलं. आपल्याला काय वाटतं, या 9 आमदारांना, या 11 आमदारांना मातोश्रीचे दरवाजे खरंच बंद झालेत काय, ते दरवाजे कधी उघडतील का, याविषयी आपण लाईक आणि कॉमेंट्स करून जरूर प्रतिक्रिया द्या. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.